Hello students, today's lecture we will discuss about advanced phylogenetic system third, APG system third. ओके, फायलोजेनेटिक सिस्टीम त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं हचिन्सन सिस्टीम. मग त्या हचिन्सन सिस्टीमचं आपण क्लासिफिकेशन, आउटलाईन क्लासिफिकेशन हे बघितलं. त्यानंतर तिचे मेरिट्स अँड डिमेरिट्स हे पण आपण बघितलेलं आहे. आता लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला, क्लासिफिकेशन या चॅप्टरमध्ये ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम थर्ड. म्हणजेच काय, फर्स्ट आर्टिफिशियल सिस्टीम, then natural system, and third one phylogenetic system, and fourth one is the advanced phylogenetic system. Phylogenetic system जी आहे, it is a origin, okay, it is a evolutionary concept of classification. मग त्या फायलोजेनेटिक सिस्टीममध्ये काय केलं जातं, इव्होल्युशनरी कन्सेप्ट जो आहे तो काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो, किंवा ते तिथं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं किंवा चेक केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. म्हणजे त्या प्लॅन्टचा किंवा तो जो अननोन स्पेसीज असेल किंवा त्यांचं क्लासिफिकेशन जर थोडंसं आपल्याला चेंज करायचं असेल तर आपल्याला फायलोजेनेटिक मीन्स वॉट, त्याचे जे ओरिजिन आहेत, इव्होल्युशन जे आहे, स्टार्टिंग आहे, अरायझेशन जे आहे, फर्स्टली प्रिव्हियसली जे होतं ते आपल्याला चेक करून मग त्या नवीन मेंबर्सला किंवा न्यू जे प्लॅन्ट आहे, अननोन जो स्पेसीज आहे त्या स्पेसीजला त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येतं. ओके, म्हणून फायलोजेनेटिक सिस्टीम इट इज ए इव्होल्युशनरी, म्हणजे स्टार्टिंग त्याचं जी वंशावळ म्हणतो आपण त्याला, ते आपल्याला बघणं गरजेचं असतं. देन ॲडव्हान्स फायलोजेनिक सिस्टीम म्हणजेच काय, फायलोजेनेटिक सिस्टीममध्ये काय झालं नाही, सॅटिस्फॅक्शन झालं नाही का. हचिन्सन सिस्टीमचे जे डिमेरिट्स आपण बघितले त्याच्यामध्ये एक डिमेरिट्स असं सांगितलं होतं, कुड नॉट सॅटिस्फॅक्शन. ओके, म्हणजे हेच सिस्टीम कुड नॉट सॅटिस्फॅक्शन म्हणजेच काय, हचिन्सन सिस्टीम ही जी सिस्टीम आहे ती फायलोजेनेटिक सिस्टीमचं काय एक्झाम्पल म्हणून आपण काय करतो, स्टडी करतो. पण त्या हचिन्सन सिस्टीममध्ये काय नाही, पूर्ण सॅटिस्फॅक्शन होत नाही असं काहींचं किंवा काही सायंटिस्टचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी काय केलं आहे, परत त्याच्यावरती स्टडी करून, परत त्याच्यावरती ऑब्झर्वेशन करून ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम मीन्स वॉट, जी फायलोजेनेटिक आहे ओरिजिनली तिलाच काय केलं, ॲडव्हान्स केलं, त्याच्यामध्ये चेंज करून घेतले. आणि ते चेंज त्यांनी त्या सिस्टीमला नाव काय दिलं, ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम थर्ड. ओके, फर्स्ट स्टेटमेंट इज अलॉंग विथ द पब्लिकेशन आउटलाइनिंग द न्यू सिस्टीम. ओके, देअर वेअर टू companion publications in the same issue of Botanical Journal of Linnean Society. मग along with the publication outlining the new system, मग ही जी न्यू सिस्टीम आहे ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम. ओके, थर्ड, हे तिच्या नावातच काय त्याचं मिनिंग आहे, मीन्स वॉट, ॲडव्हान्स म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी न्यू असेल किंवा काहीतरी एक्स्ट्रा कॅरेक्टर्स किंवा एक्स्ट्रा तिचे जे हॅबिट्स असतील किंवा एक्स्ट्रा तिचं जे नॉलेज असेल, इन्फॉर्मेशन असेल, ती काय केलेली असेल याच्यामध्ये ॲड केलेली असेल. देअर वेअर टू अकंपेनिंग द पब्लिकेशन, मग तिचं दोन पब्लिकेशनमध्ये काय केलं आहे, डिव्हायडेशन केलं किंवा दोन पब्लिकेशनचं काय केलं असेल, एकत्र काय केलं आहे, मॅन्युअल केलेलं आहे इन द सेम इश्यू. मग दोन पब्लिकेशनचा काय सेम इश्यू असेल, मग त्याचं नाव काय दिलं त्याला, बोटॅनिकल जर्नल ऑफ लिनियन सोसायटी. लिनियन सोसायटी का दिलं आहे, कारण लिनायस या सायंटिस्टने काय केलं, टेक्झॉनॉमी सर्च केली किंवा टेक्झॉनॉमी आपण त्याला फादर असं म्हणतो. मग त्यांनी ते सर्च केलं टेक्झॉनॉमी, मग त्याच्यावरून हे काय केलं, सिस्टीम क्लासिफिकेशन करण्याची सिस्टीम काय झाली, पुढे डेव्हलप झालेली आहे. ओके, मग क्लासिफिकेशन काय केलं, फर्स्टली क्लासिफिकेशन कॅरेक्टर ओरिजिनल किंवा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सवरती केलेलं असेल, दॅट इज अ आर्टिफिशियल सिस्टीम, नॅचरल सिस्टीम. आर्टिफिशियल सिस्टीम इट इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, आर्टिफिशियल सिस्टीम जी आहे ती रिप्रोडक्टिव्ह पार्टवरती किंवा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरवरती ती सिस्टीम क्लासिफाय झाली आहे. फायलोजेनेटिक सिस्टीम जे आहे त्या प्लॅन्टचा, त्या स्पेसीजचा ओरिजिन काय आहे हे तिथं बघितलं जातं किंवा हे चेक करूनच त्याला त्या न्यू जो स्पेसीज असेल त्याला ग्रुपमध्ये ॲड केलं जातं. देन मग त्याचं नाव काय दिलं त्यांनी, बोटॅनिकल जर्नल ऑफ लिनियन सोसायटी. देन नेक्स्ट स्टेटमेंट इज द फर्स्ट बाय चेस अँड रिव्हील वॉज ए फॉर्मल फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ ऑल लँड प्लांट्स, एम्ब्रियोफाइट्स with the APG third classification.
फर्स्ट चेस अँड रिव्हिल ह्या ज्या वर्कर्स, मग त्या वर्कर्सने काय केलं आहे, हे फॉर्मल फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं काय केलं, त्यांनी फॉर्मॅलिटी वाईज किंवा जे इथून मागं क्लासिफिकेशन झालं किंवा जे प्रिव्हियस क्लासिफिकेशन आहे तेच पुढं काय केलं त्यांनी कंटिन्यू केलं. कंटिन्यू केल्यानंतर फायलोजेनिक क्लासिफिकेशन ऑफ लँड प्लांट्स, ऑल लँड प्लांट्स, एम्ब्रिओफाइट्स. एम्ब्रिओफाइट्स मीन्स सीड प्रोडक्शन, सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं, क्लासिफिकेशन थर्ड हे काय केलं त्यांनी, त्या क्लासिफिकेशन थर्डची आणि एम्ब्रिओफाइट जे आहेत ऑलरेडी ज्या लँड प्लांट्स आहेत त्यांचं काय केलं त्यांनी रिलिव्हन्स बसवलं आणि त्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड करण्याचं काम केलेलं आहे. ओके, मग कोणत्या बेसवर केलं आहे, ए फॉर्मल फायलोजेनेटिक्स क्लासिफिकेशन. फॉर्मल मीन्स वॉट, जे प्रिव्हियस जे आहे ओके त्याचाच बेस घेऊन किंवा तोच स्टडी करून काय केलं त्यांनी ते पुढं कंटिन्यू केलेलं आहे. मग APG क्लासिफिकेशन, एम्ब्रिओफाइट्स विथ APG क्लासिफिकेशन, APG थर्ड क्लासिफिकेशन. ओके, मग त्याच्यामध्ये ज्या ऑल लँड प्लांट्स, लँड मीन्स टेरेस्ट्रियल, ज्या जमिनीवरती आहेत त्याच प्लांटचं काय केलं आहे, सीड बिअरिंग ज्या प्लांट्स आहेत त्यांचं काय केलं APG सिस्टीममध्ये क्लासिफिकेशनमध्ये ॲड करण्याचं काम केलं. देन नेक्स्ट स्टेटमेंट इज, as the APG have chosen to rank above order, this paper was meant to fit the system into the existing linear hierarchy for those that prefer such a classification. मग APG क्लासिफिकेशन सिस्टीम थर्ड जी आहे ती सिस्टीम जी आहे ती काय करते, रँक अबाव ऑर्डर्स म्हणजे काय आलं आहे, फॅमिली लेव्हलपर्यंत काय क्लासिफिकेशन झालेलं आहे ऑलरेडी. हचिन्सन सिस्टीम्सने क्लासिफिकेशन केलेलं आहे फॅमिली, मग फॅमिलीनंतर त्याच्या ऑर्डर्स असतील. ओके, मग त्या ऑर्डर्स जे आहेत त्या फॅमिलीच्या ज्या ऑर्डर्स त्यांचं काय केलं क्लासिफिकेशन म्हणजे ऑर्डर लेव्हलपर्यंत क्लासिफिकेशन केलेलं आहे इंटू द एक्झिस्टिंग लिनियर हायरकी. मग लिनायस याने जे क्लासिफिकेशन मांडलेलं आहे, टेक्झॉनॉमी मांडलेली आहे, त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी चेंज केलेले आहेत, पण तिचाच काय केलं आहे पुढे त्यांनी प्रेफरन्स घेतलेला आहे. त्यांनी तो प्रेफरन्स घेतला म्हणून त्यांच्यामध्ये त्याला चेंज करता आले. ओके, त्यांनी प्रेफरन्स घेतला नसता आणि डायरेक्टली चेंज केलं असतं ते डायरेक्टली डिस्कनेक्शन किंवा त्याचं नॉन रिलिव्हन्स झालं असतं, म्हणजे ते त्यांच्याशी रिलेशनशिप त्या जे ओल्ड आहेत त्या न्यूशी त्यांनी रिलेशनशिप दाखवली नसती. ओके, म्हणून त्यांनी काय केलं ॲडव्हान्स चेंज केले. म्हणजे लिनायन सिस्टीम जे आहेत त्याची हायरकी फॉर दोज दॅट प्रेफर सच ए क्लासिफिकेशन, म्हणजे त्या लिनायन सिस्टीमचा प्रेफरन्स घेऊन त्यांनी ॲडव्हान्स क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. ओके, देन नेक्स्ट द रिझल्ट वॉज दॅट ऑल लँड प्लांट्स वेअर प्लेस इन द क्लास Equisetopsida, which was then divided into 16 subclasses, including Magnolidae, containing all flowering plants, and multitude of superorders. मग त्यांनी फायनली रिझल्ट किंवा फायनली त्यांनी काय त्याच्यावरती डिक्लेरेशन केलेलं आहे, रिझल्ट वॉज दॅट ऑल लँड प्लांट्स, म्हणजे ज्या ऑल लँड प्लांट्स आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक क्लास त्यांनी सांगितला आहे इक्विसिटोप्सिडा. इक्विसिटोप्सिडा मीन्स वॉट, इक्विसिटम जी प्लांट आहे, टेरडोफाईट जी प्लांट आहे, इट इज ए लँड प्लांट बट ग्रोविंग इन अ मॉइश्चर कंडिशन्स. ओके, ती लँड प्लांट आहे पण ती मॉइश्चर कंडिशनमध्ये डेव्हलप होते, पण विच वॉज डिव्हायडेड इंटू 16 सब क्लासेस. मग इक्विसिटोप्सिडा हा जो क्लास आहे त्याला 16 सब क्लासेसमध्ये काय केलं आहे, डिव्हाइड केलं आहे, इन्क्लुडिंग मॅग्नोलिडी हे आपण काय केलं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. त्याच्यानंतर मॅग्नोलिडी इट इज अ फ्लावरिंग प्लांट्स बट कंटेनिंग ऑल फ्लावरिंग प्लांट. मॅग्नोलिडी घेतली म्हटल्यानंतर त्यांना ऑल जे फ्लावरिंग प्लांट्स असतील ते पण त्याच्यामध्ये काय केले ॲड केले. अँड मल्टिट्यूड ऑफ सुपर ऑर्डर्स. मग मल्टिट्यूड किंवा ते जे मल्टी असतील किंवा नंबर ऑफ ज्या प्लांट आहेत त्या पण काय केल्या मग ॲज अ सुपर ऑर्डर्स म्हणून काय केलं त्यांनी त्या यूज केल्या किंवा त्याच्यामध्ये त्याचं कंटिन्युएशन करून घेतलं. ओके, देन नेक्स्ट द सेकंड बाय हॅस्टन इटाल वॉज ए लिनियर सिक्वेन्स ऑफ फॅमिलीज फॉलोइंग द APG थर्ड सिस्टीम LAPG थर्ड. ओके,
मग लिनायसची ही जे क्लासिफिकेशन मांडलेलं आहे त्याचाच बेस घेऊन, त्याचाच प्रेफरन्स घेऊन यांनी पुढे काय केलं, वर्क केलेलं आहे कोवर्कर्सने. मग त्याच्यानंतर हॅस्टन आर इटाल मीन्स व्हॉट, अदर कोवर्कर्स, अदर कोऑथर्स आपण त्याला म्हणतो, म्हणजे त्याचे सहकारी किंवा त्याला जे सोबत त्यांनी हेल्प केली ते, दॅट इज इटाल. वॉज अ लिनियर सिक्वेन्स फॅमिलीज फॉलोविंग द APG थर्ड. मग APG थर्ड सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये लिनियर सिक्वेन्स किंवा जी रँकिंग होती फॅमिलीजपर्यंत, त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, डेव्हलप केलं आणि तिलाच नाव काय दिलं आहे, LAPG थर्ड. ओके, मग लिनियर सिक्वेन्स त्यांनी ॲड केली म्हणून त्याला काय, LAPG मीन्स व्हॉट, लिनियर ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम, ॲडव्हान्स फायलोजेनेटिक ग्रुप थर्ड सिस्टीम असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे एक रँकिंगमध्ये घेतलं, एक लिनियरमध्ये घेतलं, एका अँगलमध्ये त्यांनी काय केलं ते फिक्स केले. देन दिस प्रोव्हाइडेड ए नंबर लिस्ट टू द 413 फॅमिलीज ऑफ APG थर्ड. मग त्यांनी काय केलं आहे, APG थर्ड या सिस्टीममधल्या 413 ह्या ज्या फॅमिली आहेत यांचं सिक्वेन्स बसवला. ओके, देन नेक्स्ट, a linear sequence is of particular use of herbarium. Curators and those working of floristic works wishing to arrange their taxa according to APG थर्ड. मग त्यांनी काय केलं आहे, ते लिनियर सिक्वेन्स APG सिस्टीम जी आहे ती काय केली, पर्टिक्युलर यूज ऑफ हर्बॅरियम. मग हर्बॅरियम जे आहे, हर्बॅरियम शीटच्या हेल्पनं परत त्यांनी काय केलं आहे, फ्लोरिस्टिक स्टडी केला. किंवा फ्लोरिस्टिक वर्क दाखवलं आणि विशिंग टू अरेंज देअर टेक्झा. मग त्या प्लॅन्टचा त्यांनी फ्लोरिस्टिक स्टडी केला विथ द हेल्प ऑफ हर्बॅरियम्स. ओके, हर्बॅरियम प्रोसेस. मग हर्बॅरियम मीन्स व्हॉट, आता तुम्ही SYला असताना किंवा FYला असताना ते हर्बॅरियम शीट्स बनवलेले आहेत. ओके, फ्लावरिंग प्लांट्स घ्यायचे किंवा फ्लावरिंग ट्विक घेऊन ते काय करायची, पेपरवरती रॅप करायचे, पेपरवरती स्टिक करायची विथ द हेल्प ऑफ सेलोटेपने स्टिक केल्यानंतर ती पूर्ण काय करायची, प्रेस करून ठेवल्यानंतर ती ड्राय होते, दॅट इज अ हर्बॅरियम शीट्स. ओके, मग त्याच्यावरून आपण त्याचं ते वर्किंग आउट करू शकतो किंवा त्याचं जे क्लासिफिकेशन आहे, त्याची का ऑर्डर्स जे आहेत ते आपण करू शकतो. आणि विशिंग टू अरेंज देअर टेक्झा, मग त्याचे टेक्झॉनॉमी जे आहे, टेक्झॉनॉमी मीन्स व्हॉट, क्लासिफिकेशनपासून त्याचं कॅरेक्टरायझेशन, मेरिट्स, डिमेरिट्स, इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स, हे सुद्धा काय येतं टेक्झॉनॉमीमध्ये. ते APG थर्ड सिस्टीममध्ये काय केलं जातं, फॉलो केलं जातं, त्याच्यावरती ते वर्कआउट केलं जातं. दॅट इज APG थर्ड सिस्टीम मीन्स व्हॉट, ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम थर्ड क्लासिफिकेशन असं म्हटलेलं आहे. चॅप्टर नंबर 4 क्लासिफिकेशन इज अ फिनिश. ओके, या चॅप्टरमध्ये नॅचरल सिस्टीम, आर्टिफिशियल सिस्टीम, फायलोजेनेटिक सिस्टीम अँड ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम थर्ड, एवढ्या 4 सिस्टीम तुम्हाला इन डिटेल्स सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रत्येक सिस्टीम जे आहे त्या सिस्टीमचं एक एक्झाम्पल्स पण सांगितलेलं आहे. ओके, जसं फायलोजेनेटिक सिस्टीमचं आपण हचिन्सन्स बघितलं, असं ॲडव्हान्स फायलोजेनेटिक सिस्टीम ही आत्तापर्यंत काय त्याच्यावरती वर्क चालू आहे म्हणून तिला फक्त ॲडव्हान्स फायलोजेनिक सिस्टीम ही नाव दिलेलं आहे. तिचं ऑलरेडी जे आहे आउटलाईन क्लासिफिकेशन ते सिलेबसमध्ये आलेलं नाही अजून. ज्यावेळेस ती येईल त्यावेळेस ते क्लासिफिकेशन आउटलाईन क्लासिफिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला येईल. ओके, पण सध्या फक्त ॲडव्हान्स जे आहे त्याच्यामध्ये काय चेंज करता येईल हे सध्या दाखवलेलं आहे. ओके, थँक्यू.